काय 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 विषय? बरं आहे ना सगळं? एक विचारू काय? किती वर्ष झाली रे आपण तेच तेच प्रश्न ऐकतोय? मी मगाशी बसल्या बसल्या हिशोब केला, 27 वर्ष झाली. 6 निवडणुका झाल्यात या महानगरपालिकेत, पण आपली सांगली अजूनही तिथेच आहे जिथे आधी होती. अहो विचार करा, एकेकाळी लोक सांगलीला उद्यानांचं शहर म्हणायचे. आठवतंय प्रतापसिंह उद्यान? आपण लहान असताना तिथे प्राणी बघायला जायचो. आज काय अवस्था आहे? सगळं भकास झाले. ना नीट नाट्यगृह उरलंय, ना खेळायला चांगली क्रीडांगणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची अवस्था बघून तर खरंच खूप वाईट वाटते. आणि ती आश्वासने, दर निवडणुकीला तीच लिस्ट असते. शिरेनाल्याचा प्रश्न सोडवू, स्वच्छ पाणी देऊ, भाजी मंडई बांधू, विमानतळ आणू. अरे विमानतळ सोडाच, साधं सिव्हिल हॉस्पिटल नीट करायला यांना वेळ मिळणं झालाय. मतदार वाढले, आपण मोठे झालो, पण प्रश्न तेच आहेत. नशामुक्त सांगलीचं स्वप्न दाखवलं जातं, पण ग्राउंडवर काय दिसते हो? फक्त दुर्लक्षच. अंमलबजावणीच्या नावाखाली फक्त शून्य आहे. मित्रांनो, आता विचार करण्याची वेळ आली. फक्त आश्वासनं ऐकायची की खरंच काही बदल घडवायचा? मी तर आवाज उठवतोय. तुम्ही सांगा, सांगलीला खरंच बदलाची गरज आहे का नाही?